देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष होत आहेत। देश वेगाने विकसित होतोय। मात्र असं असलं तरी देशातल्या ग्रामीण भागाचं चित्र अगदी उलट आहे। बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातलं आगारतांडा गावात मूलभूत सुविधा सुद्धा नाही आहेत। गावच्या विकासासाठी योजना आखल्या गेल्या पण त्या कागदावरच राहिल्या। पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य यापासून ग्रामस्थ वंचित आहेत। त्यामुळे ग्रामस्थांनी गावच विकायला काढलंय। बघूयात। ना रस्ते, ना एसटी, ना शाळा, ना आरोग्याच्या सुविधा। बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या आगारतांडा या गावची ही परिस्थिती। स्वातंत्र्याला 79 वर्ष होत आली आहेत, तरी या गावानं आजपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पाहिलेली नाही। गावात विकासाच्या अनेक योजना मंजूर झाल्या पण त्या कागदावरच राहिल्या आणि यासाठी या गावकऱ्यांनी गाव विकायला काढले। गावामध्ये असे अनेक फलक लागलेले आहेत। आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले। पावसाळ्यात चिखल आणि ओढ्यांमुळे गावचा संपर्क तुटतो। परिणामी शाळकरी विद्यार्थ्यांना तब्बल 1 ते 1.5 महिना शाळा बुडवावी लागते। खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीये। त्यामुळे याबाबतही आवाज उठवणं गरजेचं आहे, असं आवाहन ग्रामस्थांनी सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांना केले। जी लढाई आता लढलेली आहे ती लढाई 100% जिंकली आहात आणि आपल्याला आता फक्त पेपर फुटी बाबतीतच नाही तर अशा खेड्यापाड्यामध्ये जी शिक्षणाची गंगा आहे, जे आज या विद्यार्थ्यांना सिजनेबल शिकावं लागत आहे। पावसाळा आला तरी काही दिवस थांबावं लागत आहे। पहिलीची शाळा जर असल्या गावामध्ये नसेल आणि ते 3-3, 4-4 किलोमीटर जाऊन जर शाळा शिकत असेल, एज्युकेशन जर यांना विकत घ्यावं लागत असेल आणि मेहनतीने घ्यावं लागत असेल तर दिपकेंना मी विनंती करतो इथं येऊन लवकरात लवकर आपण या खेड्यागावापासून ही जे आपण जे भ्रष्टाचार संग्रहालय जो भरवलाय तर तो एज्युकेशनच्या बाबतीमध्ये तुम्ही येऊन आपण सगळी चर्चा करून इथून गेलो पाहिजे आणि खेड्यापाड्यापर्यंत शाळा पोहोचली पाहिजे। गेल्या 40 वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे। लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत। रस्ते नाही, शाळा नाही, आरोग्याच्या सोयी नाही असा आरोप गावातल्या महिला करतायत। पाण्याची बी अडचण, रस्ता तर नाहीच नाही। रस्ता तिथे एवढी खूप अडचण आहे की बरसातीमध्ये 2-4 महिने आमचे नातरुंड 15 घरी असतात, शिकायला जात नाहीये। सोयीच नाही कोणत्या गोष्टीची। म्हणजे जो मेन रस्ता आहे किती पायी चालत जावं लागतं? मेन रस्ता ते आडवा रस्ता आहे, मोठा रस्ता, तिथवर चालत जावं लागतं। हे दिवसात कुणी पोरं चालत जात नाही, काय नाही। शाळा बंद आहे सध्याला। आजारी पडल्यावर कसं करतात? आजारी पडल्यावर एक जागेवर जातात, जागेवर मरतात। वाहन भेटत नाही, जायला रस्ता नाही बरोबर। पाऊस चालू असलं की घरात मारायचं, पण साधन नाही कोणत्या गोष्टीचं। हे असेच बळस मारायचं वाकडं तिकडं बेजारी। सरपंच, आमदार काही करत नाही, काही नाही करीत। हे असेच इकडं तिकडं आपलं वाकडं तिकडं करायचं, मारायचं, निघायचं। आपलं पोट मोठं। पावसाळ्यात चिखल होत असेल? भरपूर निघता येईन बाहेर रोडला। काही दुखलं सुकलं तरी इथंच मरायची बारी। कशाचे आमदार आणि खासदार कोण काही नाही करीत। सरपंच तसे आम्हाला आश्वासन नको, हक्काच्या सुविधा हव्यात अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे। देश अमृतकाळ साजरा करत असताना आगारतांड्यासारखी गावं अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे निद्रिस्त प्रशासन आता तरी जागं होणार का? मूलभूत सुविधा देऊन ग्रामस्थांना न्याय देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड।